अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। प्रभू श्री रामचंद्र हे कोणतेही पक्षाचे नाहीत, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। एक ठाकरे आमच्याकडे आले तर आम्हाला आनंद आहे। शेवटी आम्ही एका विचाराचे आहोत, भगवा झेंडा हाच आमचा विचार आहे। शेवटी ठाकरेंनी हिंदुत्व राज्याला सांगितलंय, त्यामुळे एक ठाकरे आमच्याकडे आले तर आम्हाला आनंदच आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। प्रभू श्री रामचंद्र हे कोणतेही पक्षाचे नाहीत, कुणीतरी त्यात हिरिरीने भाग घेत असेल आणि ते लोक करत आहे आणि आपण काहीतरी बोलावं हे चुकीचं आहे। शेवटी रामलल्ला हे सर्वांचे आहेत। अजून तर हुतुतू सुरू आहे, कबड्डी तर बाकी आहे। महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकारने ज्या योजना मंजूर केलेल्या आहेत त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करू आणि हा नवीन वर्षाचा संकल्प आम्ही केलाय। पुढील वर्ष हे रामलल्लाचं आहे। संपूर्ण देशात रामराज्य येवो हीच आमची नवीन वर्षाची मनोकामना आहे आणि ही मनोकामना श्री रामचंद्रांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल। शेतकऱ्यांसाठी नवीन वर्ष हे आनंदाचं जावो। भांडणं सुरू झालेली आहेत, काय सांग? अरे अजून तर हुतुतू चालू आहे, अजून कबड्डी व्हायची आहे। हे 6 ठिकाणी केंद्र सुरू झाले, त्याच्यामध्ये पाहिजे त्याप्रमाणे रिस्पॉन्स नाही आहे, ही गोष्ट सत्य आहे। कारण की 7,020 रुपये भाव असल्यामुळे शेतकरी त्या केंद्रावर जात नाही आहे। आमची सरकारकडे हीच मागणी राहील की गव्हर्नमेंटनी याच्याकरता काही भार उचलावा का, ही मागणी आम्ही कॅबिनेटमध्ये करणार आहोत। शेवटी एका विचाराचे आहोत, हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व आहे, भगवा झेंडा हाच आमचा विचार आहे। त्याच्यामुळे काय सांगता येत नाही, ते शेवटी ठाकरे आहेत आणि ठाकरेंनी हिंदुत्व या राज्याला सांगितलेलं आहे। त्यामुळे एक ठाकरे आमच्याकडे आले तर मला तरी असं वाटतं त्याला आमच्या बाबतीमध्ये आम्हाला आनंदच होईल। मी आत्ताच सांगितलं आहे की येणारं वर्ष हे आपल्या शेतकऱ्यांचं आनंदाचं वर्ष जावं। रामलल्लाचं आगमन या ठिकाणी होतं आहे 22 तारखेला आणि रामराज्य या देशामध्ये यावं हीच आमची नवीन वर्षांची संकल्पना आहे। जे युतीच्या काळामध्ये कामं होत आहे, केंद्र सरकारची कामं होत आहेत, ती वर्षभरामध्ये पूर्ण करण्याकरता त्याचा प्रचार आणि प्रसार करणं हे सुद्धा आमचं कर्तव्य राहणार, असे विविध संकल्प आम्ही या ठिकाणी केलेले आहेत। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।